नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माघ पौर्णिमा 2025। माघ पौर्णिमेला चुकूनही करू नका ही कामे। कोणते काम राहील शुभ, कोणते अशुभ, शास्त्रानुसार जाणून घेऊया। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या माघ पौर्णिमा विषयी। मित्रांनो, हिंदू धर्मात पौर्णिमेची तारीख अतिशय शुभ मानली जाते। ती महिन्यातून एकदाच येते, धर्मातच काय पण सर्व शास्त्रात पौर्णिमेचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहे। पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते, परंतु दर महिन्याला हे व्रत केल्यास व्यक्तीला वेगवेगळे परिणाम मिळतात। माघ महिन्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे। माघ महिना हा कार्तिक महिन्याप्रमाणे शुभ मानला जातो। अशा स्थितीत माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे महत्त्वही खूप जास्त आहे। ही तिथी श्रीहरीला समर्पित आहे, परंतु माघ पौर्णिमा देखील त्यापैकी विशेष आहे। या दिवशी भगवान नारायणाने मत्स्य अवतार घेऊन जगाचा उद्धार केल्याचे सांगितले जाते। या दिवशी कोणते काम करावे, कोणते करू नये शास्त्रात सांगितले आहे। शुभ मुहूर्त कोणता? हिंदू दर्शिकेनुसार माघ महिन्याची पौर्णिमा 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:55 सुरू होत आहे, जी 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:22 संपेल। हिंदू धर्मात उदय तिथीला अधिक मान्यता असली तरी माघ महिन्याची पौर्णिमा 12 फेब्रुवारीला साजरी केली जाते। त्याचबरोबर आंघोळीची वेळही ती 12 फेब्रुवारीला आहे। पंचांगानुसार स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5:19 ते 6:10 असेल। हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे खूप शुभ मानले जाते असे सांगितले जाते। माघ पौर्णिमेच्या दिवशी शुभ काय आणि अशुभ काय? माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान, हवन, व्रत आणि जप हे शुभ मानले जातात। तसेच व्यक्तीने श्रीहरीची पूजा करावी, पितरांचे श्राद्ध करावे आणि गरिबांना दान करावे। याशिवाय सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी पवित्र नदी, जलाशय किंवा घरात स्नान करावे आणि सूर्याला जल अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करावा। या कारणास्तव माघ पौर्णिमेच्या तिथीला लोक गंगा स्नान, व्रत, पूजा इत्यादी मोठ्या प्रमाणात करतात। या दिवशी गंगा स्नान, दान इत्यादी केल्याने लोकांची पापे धुवून त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे। हे करणेही अशुभ होईल। माघ पौर्णिमेच्या दिवशी उशिरा झोपू नये, तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये। तसेच कोणत्याही स्थितीत या दिवशी कोणत्याही प्राण्याला उपाशी पोटी तुमच्या दारातून जाऊ देऊ नका। तसेच स्नान करताना नदी प्रदूषित करणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते। माघ पौर्णिमा 2025 तारीख आणि स्नान दान मुहूर्त 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा साजरी होणार आहे। माघ शुक्ल पक्षाची पौर्णिमा 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल ते 12 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7:22 पौर्णिमा समाप्ती होईल। माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:19 ते 6:10 असेल। माघ पौर्णिमा 2025चा शुभ योग। यावेळी माघ पौर्णिमेच्या दिवशी 2 शुभ योगांचा संयोग होत आहे। या योगात स्नान आणि दान केल्याने घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते। माघ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य आणि शोभन योगाचा शुभ संयोग तयार होत आहे। या दोन्ही योगांमध्ये दान केल्याने चांगले फळ मिळते। माघ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य योग सकाळी 8:07 राहील, त्यानंतर शोभन योग होईल। या वर्षी प्रयागराज महाकुंभामध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी मुख्य स्नानही केले जाणार आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी कुंभात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, यासोबतच पुण्यही प्राप्त होते। तर मित्रांनो, अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।